रवीने जे म्हटलं की स्वातंत्र्य, समता आणि त्याने बंधुत्व शब्द वापरला. मी त्या शब्दाची माझा जरा आक्षेप आहे. मी त्या ठिकाणी तो मानवता शब्द वापरतो. कारण बंधुत्व इज अ पॅट्रिआर्कल वर्ड आणि म्हणून ते मला मान्य नाही. पण आणि जे काही मुद्दे आले, मला तुम्ही सुरुवातीला जे काय म्हटलं, आता जे काय म्हटलं की पुढचे म्हणजे तुम्हाला पुढचे 25, 50, 100 वर्ष विचार करावा लागेल की एकूण भारत आणि एकूण जग कुठल्या दिशेनं चाललं आहे आणि त्यात आपली काय भूमिका असली पाहिजे. आपली काय भूमिका असली पाहिजे, संघाने कशा स्वरूपानं विचार केला पाहिजे. तर मला असं वाटतं की संपूर्ण जग म्हणजे AI मुळे संपूर्ण जग पुढच्या खूपच बदलणार आहे, यावर कोणामध्ये दुमत नाही. आणि अशा ह्याच्यात की महिलांचे प्रश्न जे आहे मला असं वाटतं की अतिशय महत्त्वाचे आहेत. महिलांच्या दृष्टीने मला एक अत्यंत म्हणजे मुद्दा म्हणून म्हटलं पाहिजे की मोहन भागवतजींनी परवा मुंबईत जे काही एक स्टेटमेंट केलं तर मला अत्यंत आक्षेपार्ह वाटलं. अत्यंत आक्षेपार्ह अशा स्वरूपानं की मुलींनी 19 ते 25 वर्षाच्या मुली त्या वयात लग्न करावं. आता माझा प्रश्न असा आहे, किती जणांच्या मुलींनी 19 किंवा 20 वर्षाच्या याच्यात लग्न केलं किंवा बहिणींनी, ते शक्य नाही. म्हणजे हे अत्यंत चुकीची म्हणजे कल्पना आहे. संबंध जग जे आहे, संबंध जगात जर आपण पाहिलं तर कुठेही म्हणजे आपण ज्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो या पाश्चात्य जे काही राष्ट्र आहे त्या ठिकाणी 28-30 वर्षाच्या आधी कोणी लग्न करत नाही. कारण शेवटी मुलींचा विकास, मुलींचं शिक्षण आता ग्रॅज्युएशनला किमान 20 वर्ष लागतात. या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत आणि किंबहुना माझं असं मत आहे की मुलींच्या लग्नाचं वयाची मर्यादा देखील वाढवली पाहिजे, 21 केली पाहिजे. मिनिमम इट शुड बी 21. कारण संपूर्ण जग बदललं आहे, महिला बदलल्या आहेत, महिलांची ऑपॉर्च्युनिटी वाढली आहे, महिला अनेक क्षेत्रात पुरुषांच्या पुढे गेल्या आणि अत्यंत चांगली गोष्ट आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपण फ्रॉम ज्याला म्हणतो ना की फॅमिनिस्ट पर्स्पेक्टिव्ह जो आहे तिकडनं देखील तो विचार केला पाहिजे, जो संघ आज करत नाही तो केला पाहिजे.